नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. आज माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे, कारण उद्या छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे आणि मी आता निघालो आहे. दुपारचा 1 वाजलेला आहे. आजचा मुक्काम हा दुर्गेश्वर रायगडावर होईल आणि आज रात्री म्हणजे मला आता अनुभवायला मिळणार आहे ते म्हणजे देवीचं, शिरकाई देवीचं जागरण गोंधळ. ते तुम्हाला व्हिडिओमार्फत बघायला मिळेल आणि माझा हा प्रवास आता चालू होते. तुम्ही प्रवासासोबत राहा आणि व्हिडिओचा अनुभव घ्या. चला, जय शिवराय. ठाण्यावरून निघून काही तासच उलटलेले आणि मी ऑलमोस्ट दुर्गेश्वर रायगडच्या जवळ येऊन पोचलो होतो. साधारण पुढील अर्धा 1 तासात मी रायगडच्या पायथ्याशी असेल. मुंबई गोवा हायवेबद्दल सांगायचं झालं तर बरीच वर्षे काम रखडलेले होते, पण ते काही काळापूर्वीच बऱ्यापैकी झालेलं होतं आणि तुम्ही ते काम या राईड दरम्यान पाहतच आहात. आजूबाजूचा सुंदर नजारा आणि कोकणात आल्यानंतर ज्या पॉझिटिव्ह वाईब्स येतात ना, त्या प्रत्यक्षात अनुभवल्यानंतर त्या प्रत्येकाला कळतात. चला तर यावेळचा छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा मी पहिल्यांदाच अनुभवणार आहे. तसं पाहायला गेलं तर रायगडवारी मी बरेच वेळा केली, तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पण बरेच वेळा मी अनुभवला आहे. पण छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कसा असेल त्याबद्दल ही उत्सुकता होतीच. पण 1 दिवस अगोदर रायगडसाठी निघणे म्हणजे आई शिरकाई देवीचं जागरण गोंधळ सोहळा अनुभवणे हा यामागचा उद्देश होता. उद्या महाराजांचा सोहळा असेल आणि आज आई शिरकाई देवीचं जागरण गोंधळ, दोन्ही क्षण माझ्यासाठी सर्वात मोठं भाग्यच होतं. हे सर्व मी माझ्या कॅमेऱ्यात कैद करून तुमच्यासमोर सादर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच. पण या संपूर्ण प्रवासाचे 3 भाग पडतीलच. पहिला भाग हा रायगडचा प्रवास असेल माझा, दुसरा भाग हा आई शिरकाई देवीचा जागरण गोंधळ असेल आणि तिसरा भाग छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा असेल. त्यामुळे सर्व भाग तुम्ही मिस करू नका. चला तर व्हिडिओसोबत राहा आणि पुढील अपडेट पाहत राहा. जय शिवराय. धन्यवाद. जय शिवराय. मी आता ऑलमोस्ट रायगडच्या जवळपास पोचलो आहे. समोर दुर्गेश्वर रायगड आपल्याला दिसतोय. ठाण्यातून मी 1 वाजता निघालो होतो दुपारी आणि आता वाजलेत 4:15. ब्रेक कुठे घेतला नाही. इंदापूर आणि माणगावला ट्रॅफिक मिळाली मला. सोलोच आहे, एकटाच आहे. ही आपली गाडी. माझ्या अंदाजे आता मला रायगडच्या पायथ्याशी पोचायला कमीत कमी 15-1 मिनटं वाजू शकतील आणि आजचा मुक्काम रायगडावर असेल. आज शिरकाई देवीचं जागरण गोंधळ आहे, ते अनुभवायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्या राज्याभिषेक सोहळा छत्रपती संभाजी महाराजांचा, तो तिथीनुसार आहे आणि तिथीनुसार राज्याभिषेक सोहळ्यासाठी मी आलो आहे. माझी अर्धी मंडळी पुढे आहेत. मी मागून माझं अचानक ठरलं यायचं आणि आता मी पोचलो आहे, ऑलमोस्ट पोचलो. चला, आपली गाडी आणि आपण आता निघतो आहे. आता आपण रायगडच्या पायथ्याशी पोचलो आहे. एक चित्त दरवाजाचा मार्ग होता मागे, हा वरचा हा जो चित्त दरवाजाचा मार्ग आहे आणि ह्या साईडला नाणे दरवाजा, जो मूळ पूर्वीचा मार्ग होता महाराजांच्या काळातला. इकडे आपण या भागातूनच जाणार आहोत, त्या भागातूनच आपण जाणार आहोत नाणे दरवाजाने. मी आता रोडने चालतोय नाणे दरवाजाच्या दिशेने. समोर तुम्हाला रायगड दाखवतो. बघा, टकमक टोक आहे. आता आपण 5:51 झाले. आपण चालायला घेतलंय. बघू आता गडावर किती वाजता पोहोचू. व्हिडिओ फारसा जास्त बनवणार नाही,
रायगडाचे बरेच व्हिडिओ आहेत, त्यामुळे व्हिडिओ बनवण्याचं कारण नाही. मी माझा राज्याभिषेक सोहळ्याचा अनुभव शेअर करणार आहे तुम्हाला. यूट्यूबला तुम्हाला बरेच व्हिडिओ मिळतील रायगडाच्या संदर्भात, त्यामुळे यावेळचा राज्याभिषेक सोहळ्याचा अनुभव कसा आहे माझा ती तुम्हाला शेअर करणार आहे व्हिडिओमार्फत. तुम्ही व्हिडिओसोबत राहा. आता आपण नाणे दरवाजाजवळ पोचू अवघ्या 2 मिनिटात. नाणे दरवाजाला तुम्हाला जायचं असेल तर चित्त दरवाजाच्या इथूनच खाली वाट आहे, त्या वाटेने तुम्ही जाऊ शकता. आता आपण पोचतोय नाणे दरवाजा. हा डांबरी रस्ता आहे. या डांबरी रस्त्याने आपण गेलो की समोर तुम्हाला या पायऱ्या दिसतील. ही नाणे दरवाजाची वाट आहे. आपण आता चालू करतोय. जय श्रीराम. या वाटेने सहसा कोण जात नाही, फार कमी आणि मोजके लोक जातात. परंतु पूर्वीची जी वाट होती ती याच मार्गाने होती. महाराज याच मार्गाने गडावर जायचे, गड उतरवायचे. चित्त दरवाजा हा नंतरचा मार्ग आहे. मी ठाण्यातून निघालो तेव्हा 1 वाजता निघालो होतो. माझा टार्गेट होता की कमीत कमी 6 वाजता तरी गडाच्या पायथ्याशी पोचायचं आहे. त्यामुळे मी कुठेच हॉल्ट नाही घेतला. विचार होता वाकणला थोडा वेळ थांबू आणि पुढे जाऊ, पण ते न थांबता मी डायरेक्ट रायगडच्या पायथ्याशी चाललो. गाडी एकदम नॉनस्टॉप चालवली. गाडीने काही त्रास दिला नाही. गाडी जरी 15 वर्षे जुनी असली तरी तिचा परफॉर्मन्स आत्ताही तसाच आहे. छान वाटलं गाडीचा परफॉर्मन्स बघून. एक ट्रायल मारलं 15 वर्षानंतर पण गाडी लॉंग राईड करू शकते की नाही. गाडीचा तुम्ही व्हिडिओ बघितला मगाशी. तरी नॉनस्टॉप 150 किलोमीटर तरी मी नॉनस्टॉप मारले गाडीवर. गाडीने काही त्रास दिला नाही. आता मी गड चढतोय. तुम्हाला गर्दी जर टाळायची असेल तर नाणे दरवाजाने या, गड चढा. कारण चित्त दरवाजाने सगळेच चढतात आणि गर्दी पण त्या भागातून जास्त असते. या भागात तुम्ही बघताय कोणी नाही, मी एकटाच आता सध्या तरी. चला अधूनमधून बोलत राहू आपण. चालूया जरा. चालताना बोललो की दम लागला, त्यामुळे कमीत कमी बोलायचं आहे. अवघ्या 5 ते 7 मिनिटात आपण नाणे दरवाजाजवळ पोचतो. तुम्ही बघू शकता हा नाणे दरवाजा आहे, तो बुरुज आहे दरवाजाचा. आपण आता त्या दिशेने जाऊया. माझा हा प्लॅन अचानक ठरला. माझं येणं नक्की नव्हतं, त्यामुळे माझी बाकीची मंडळी पुढे गेली निघून कालच रात्री. आणि आज अचानक माझं ठरलं की मलाही जायचं आहे सोहळ्यासाठी. छत्रपती संभाजी महाराजांचा सोहळा, राज्याभिषेक सोहळा मी पहिल्यांदा येतो आहे तिथीनुसार. महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याला बरेच वेळा आलो आहे, तो अनुभव घेतलाच. यावर्षी 2026मध्ये पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अनुभवणार. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि सूर्य मावळतीला लागला आहे आणि मी दुर्गेश्वर रायगड चढतो आहे. मावळतीचा सूर्य तुम्ही बघू शकता समोर. आपण झूम करून पाहूया. छान अनुभव. प्रत्येक वेळी मी रायगडला ज्या ज्या वेळा आलो आहे
माझा टायमिंग प्रत्येक वेळी वेगवेगळा होता. एक वेळा रात्री 12-12:30ला पण मी रायगड चढलो आहे, पौर्णिमेच्या रात्रीला. संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आपण आता महादरवाजाजवळ पोचलो आहे. ऑलमोस्ट 2 मिनटं जाऊया आपण महादरवाजामध्ये असू. चला आपण जाऊया आता. आपण आता महादरवाजाजवळ पोचलो आहे. 6:30 वाजले. गड एकदम शांत आहे. काही लोक उतरतात आहे, काही लोक चढतात. आता मी महादरवाजातून आतमध्ये आलो आहे. गड पूर्ण शांत आहे. उद्या सोहळा आहे महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा. पण आज असं काही जाणवतच नाही की उद्या सोहळा आहे. एकदम शांतता आहे. बघा, गड पूर्ण शांत आहे. आदल्या दिवशी जी वर्दळ पाहिजे लोकांची, ती वर्दळ नाही आहे गडावर. शक्यतो लोक तारखेनुसार सोहळ्यासाठी येऊन गेले असतील, त्यामुळे ही परिस्थिती असू शकते तिथीनुसार सोहळ्यासाठी. रायगडाचा महादरवाजाचा वरचा व्ह्यू, समोर गोमुखी आखाड्याचं तुम्ही बघू शकता. टकमक टोक. आता गडावर पोचल्यानंतर वरती होळीच्या माळावरच कळेल आपल्याला काय परिस्थिती आहे गडावरची सोहळ्याची. खालून तर एकदम शांतता वाटते. आता गडावरती गेल्यावरच कळेल, अंदाज येईल. महादरवाजा आपण पार केला आहे आणि बाले किल्ल्याजवळ चाललं आहे, होळीच्या माळाजवळ. हे गौरीच्या नंदना सिंदूर वदना ओवाळू आरती गजानना. आलो तुझा दास आलो रे शरण ओवाळू आरती गजानना. जय देव जय मंगल मूर्ती माझे मान कामना पूर्ती. जय देव जय मंगल मूर्ती माझे मान कामना पूर्ती. जय देव 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 जय देव. दुसरे म्हणजे आपले सचिन पवार, हे देखील शंखनाद पथकामध्ये संबळ शिकवतात. दुसरे म्हणजे सागर गरुड, हे आपले सरदार आहेत गोंधळातले. आणि सगळ्यात मोठं पुण्यातलं नाव म्हणजे हरीशजी पाचंगे.